आदित्यवर विश्वास ठेवून एवढी मोठी रक्कम त्याच्या घरी पोहोच केली ना, मग त्यांनी मला घरी का आणून दिली नाही त्याचा त्याला जाब विचारा. तो आज ऑफिसमध्ये देखील आला नाही. ती रक्कम घेऊन पळून जाण्याचा तर विचार नाही ना त्याचा. या नवीन मुलांच्या सर्व प्लॅन्स मला माहिती आहेत. आधी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रामाणिकपणाचा आव आणायचा, सोंग करायचं आणि एकदा रक्कम मिळाली की काय व्हायचं. काय रे आदित्य, बरोबर की नाही? काय बरोबर बोलताय सर? हा सर, का असे खोटे नाटे आरोप करताय सर? मी का पैसे घेऊन पळून जाईल? अरे ते प्रोजेक्ट माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. मी खूप मेहनत घेतली आहे त्याच्यावर. मला स्वतःला आजपासूनच प्रोजेक्ट सुरू करायचं होतं, पण आजीची तब्येत बिघडली म्हणून मला तिकडे जावं लागलं. आणि त्या सगळ्या गडबडीत मला तुमच्याकडे येऊन पैसे द्यायला वेळ नाही मिळाला. बस प्लीज हो, असे आरोप करू नका माझ्यावर. मी पळून जाणाऱ्यातला तर अजिबात नाही. अरे नाही नाही आदित्य, तू पळून नशील गेला, पण तुझ्या त्या म्हाताऱ्या आजीच्या इलाजासाठी तुला पैसे लागलेच असतील ना. तिथे वापरलेस ना तू. तुला माहितीये ना, तू असे कंपनीचे पैसे स्वतःच्या खाजगी कामासाठी नाही यूज करू शकत. असं अलाउडच नाहीये. आदित्य, जर तुला पैशांची गरज होती तर सांगायचं होतंस. कंपनीचे पैसे हे शेअर होल्डर्सचे पैसे असतात आणि ते पैसे कुणीही खाजगी कामांसाठी वापरू शकत नाही. आणि हे तुला आधीच माहिती असायला हवं होतं. हाच सिरियसनेस आहे का तुझा कामाचा? तुझा ड्रीम प्रोजेक्ट आहे ना, मग सुरुवातीलाच तू रूल्स ब्रेक करायला घेतले? असं काम करून कसं चालेल? हो, आणि तुझ्याकडे तर काहीच पैसे नाहीयेत. मग तू त्या म्हाताऱ्या आजीचा इलाज कशाने करतोयस? यातलेच पैसे उडवले असतील ना त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. कसं आहे ना, जगात जशी वाईट माणसं असतात ना, तशी चांगली माणसं पण असतात. ते तुम्हाला कळणार नाही. आणि आजीच्या इलाजाची काळजी करू नका. तिच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली आम्ही, आणि त्यासाठी माझ्या बायकोने तिचे दागिने गहाण ठेवले. इथं बंगल्यात राहणाऱ्या माणसांना चाळीतल्या माणसांची माणुसकी नाही समजत. बोल ब्रो. हाय अनुपम. अनुपम, ऍक्च्युली एक थोडं काम होतं तुझ्याकडे. मला ना जरा काही थोड्या पैशांची गरज होती. इमर्जन्सी आहे आणि प्लीज जरा मला ट्रान्सफर करशील का? मी लवकरात लवकर तुला रिटर्न करतो. सॉरी आदित्य, तुला हेल्प नाही करू शकणार मी. अनुपम, सिरियसली लिसन, मला आता खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. समजतंय मला, पण कसं आहे, तू सध्या किर्लोस्कर कंपनीत नाहीयेस, त्यामुळे तुम्हाला पैसे परत कसे करणार आहेस? जॉब नाही, काय नाही. मग बघ, मी अनुपम, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता आजीच्या उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करणार आहे मी? आदित्य भाऊ, हे घ्या. आमच्याकडून जेवढं जमू शकतं तेवढं आम्ही नक्कीच करू शकतो. नाही 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 दादा, तुमच्या मेहनतीचा पैसा आहे. तुम्ही नका काळजी करू. मी करतो काहीतरी. हा, नाही दादा, अहो आमची बी आजी आहे ती. आजीनं आजवर आमच्यासाठी लय केलं बघा. स्वतःच्या पोरासारखी काळजी घेतली. चाळीची आजी आहे ती. तिनं आजपर्यंत आमचं दुखणं खुपणं बघितलंय. आता आजी आजारी आहे तर आम्हाला बघायला पाहिजे का नको? हे घ्या, ही चाळ आहे, चाळ. आणि चाळीतली नाते रक्तांच्या नात्यापेक्षा कमी नसतात. चाळीतले एक जरी माणूस आजारी असला तो फक्त एका घरातला नसतो, तो अख्ख्या चाळीचा माणूस असतो दादा.
आजी आमच्या सगळ्यांचा आधारच आहे बघा. तिला आम्ही असं एकटी कशी सोडू? त्यामुळं तिच्या इलाजाची जिम्मेदारी तुमच्या एकट्याची नाही तर आमच्या सगळ्यांची आहे. हे पैसे घ्या आणि नाही नका म्हणून. मावशी का प्लीज समजून घ्या. ही रक्कम खरंच खूप आहे. असू द्या, तुम्ही विचार नका करू, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त आजीची काळजी करा. तुम्ही फक्त आम्हाला पैसे नाही दिले, एक मोठा आधार दिलाय. थँक्यू. हे उपकार मी आयुष्यभर नाही फेडू शकणार. मी आता जरी गरीब असलो ना तरी माझ्यावर आईचे संस्कार झाले. माझ्या आईचे संस्कार कधीच मला चुकीच्या मार्गावर नेणार नाही. अभिषेक, अभिषेक थँक्यू. तू बाहेर थांब, मी आलोच. हे तुमचे पैसे. आणि प्लीज एक विनंती आहे सर, इथून पुढे माझ्या प्रामाणिकपणावर प्लीज संशय घेऊ नका. मिळाले तुम्हाला तुमचे पैसे? मग आता ह्या प्रोजेक्टमध्ये काहीही कमी पडता कामा नये. आणि हां, खबरदार पुन्हा कोणावर असे आरोप केलेत तर.